नमस्कार, मी शरद तुमचं शरद रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आज आपण फक्त 50 रुपयाचा बटरस्कॉच केक बनवणार आहोत। मित्रांनो, आज मी तुमच्या बरोबर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पण चविष्ट असं बटरस्कॉच केकची रेसिपी शेअर करणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, मी तुमच्या बरोबर व्हिडिओमध्ये 50 रुपयाचा आईस केक बनवण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा किती खर्च झाला ते देखील तुमच्या बरोबर मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे। आपण मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 50 रुपयाचा आईस केक बनवण्यासाठी आपल्याला किती प्रीमिक्स घ्यायचे, किती पाणी वापरायचं आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला क्रीम किती वापरायची आहे। तसेच मित्रांनो, आपण इथे केकची फिनिशिंग पाहू शकता, एकदम परफेक्ट अशी आपण आज केकची फिनिशिंग देखील करणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपला टेस्टी डिलिशियस यम्मी असा बटरस्कॉच केक बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बटरस्कॉच केक बनवण्याआधी स्पॉन्ज तयार करून घेत आहोत। त्यासाठी मी एका बाउलमध्ये ॲड करत आहे 1/3 कप इतकं व्हॅनिलाचं प्रीमिक्स। तसं आपण ॲड करतो 1/3 कपच्या अर्धा कप इतकं पाणी। ज्या कपाने आपण प्रीमिक्स मेजरमेंट केलं त्याच कपाच्या अर्धा कप इतके पाणी ॲड करायचं आहे आणि 1 टेबलस्पून इतकं तेल। आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला छानपैकी स्पॅच्युलाच्या सहाय्याने कट अँड फ्लो मेथडने मिक्स आउट करत रिबन टाइप कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। जर आपल्याकडे बटरस्कॉच इसेन्स असेल तर तुम्ही इथे स्पॉन्जमध्ये अर्धा चमच इतकं टाकू शकता। हे बघा मित्रांनो, याप्रमाणे आपल्या कट अँड फ्लोरने बॅटर मिक्स आउट करत रिबन टाइप कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे। आता हा तयार बॅटर मी साईडला ठेवून देत आहे। आता मी केक बेक करण्यासाठी याप्रमाणे घरातील 5 इंचाचा डब्बा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे केक टीन असेल तुम्ही 4 नाही तर 5 इंचाचा केक टीन वापरा। आता या डब्याला आपल्याला सर्वप्रथम ऑइलने याप्रमाणे ग्रीस आउट करून घ्यायचं आहे। डब्याला ऑइलने ग्रीस आउट करून झालं की डब्यामध्ये आपल्याला कट केलेलं बटर पेपर याप्रमाणे सेट करून द्यायचं आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तुम्ही 1 चमच इतका मैदा डस्ट करून द्या। आता या बटर पेपरवरती देखील आपल्याला ऑइलने याप्रमाणे ग्रीस आउट करून घ्यायचं आहे। आता या तयार केलेल्या केक टीनमध्ये आपण तयार केलेलं केकचं बॅटर याप्रमाणे आपल्याला ट्रान्सफर करून द्यायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, आपल्याला याप्रमाणे रिबन टाइप कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं तयार करून घ्यायचं आहे। केकटीमध्ये बॅटर ट्रान्सफर करून झालं केकटीला याप्रमाणे 3 ते 4 वेळा टॅप करायचं आहे, म्हणजे यातले एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि आपला केक छानपैकी फुलला जाईल। आता हा केक आपला पूर्णपणे बेक करण्यासाठी रेडी झालेला आहे। आता मी केक बेक करण्यासाठी एक पॅन प्रीहीट करून घेत आहे। त्यासाठी हाय फ्लेमवरती एक पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनच्या सेंटरला आपल्याला एक स्टँड याप्रमाणे ॲडजस्ट करू पॅन हा लीडने कव्हर करून द्यायचा आहे। आता हा पॅन आपल्याला 10 मिनिटांकरिता हाय फ्लेमवरती प्रीहीट करून घ्यायचा आहे। पॅन मला हाय फ्लेमवरती प्रीहीट होण्यासाठी ठेवून साधारणतः 10 मिनिटं झालेली आहेत। आता मी पॅनवरून लीड काढून देत आहे। आता आपल्या गॅसची फ्लेम मी लो करून आपण तयार केलेला केक टीन हा स्टँडवरती याप्रमाणे ॲडजस्ट करून द्यायचा आहे। आता पॅन मी पुन्हा लीडने कव्हर करून देऊन केक हा 18 ते 20 मिनिटांकरिता लो फ्लेमवरती बेक करून घेणार आहे। केक आपला जोपर्यंत बेक होत आहे तोपर्यंत आपण केकसाठी लागणारी क्रीम तयार करून घेऊया। केकसाठी क्रीम तयार करण्यासाठी याप्रमाणे मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे। तुम्ही काचेचं किंवा प्लास्टिकचं कोणतंही भांडं घेऊ शकता। या भांड्याला मी 10 मिनिटांकरिता फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं आहे। आता या स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला 1/3 कप इतकी लिक्विड व्हिप क्रीम ॲड करायची आहे। मित्रांनो, ज्या कपाने आपण प्रीमिक्स मेजरमेंट केलेलं होतं त्याच कपाने आपल्याला व्हिप क्रीम ही मेजरमेंट करून घ्यायची आहे। आता ही ॲड केलेली व्हिप क्रीम आपल्याला छानपैकी इलेक्ट्रिक बीटरने बीट करून घ्यायची आहे। जर तुम्हाला केकसाठी परफेक्ट व्हिप क्रीम कशी बीट करता हे माहिती नसेल तर ऑलरेडी मी केकसाठी परफेक्ट क्रीम कशी बीट करतात याची एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तुम्ही ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन देखील बघू शकता। त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुमच्याबरोबर लिंक शेअर करत आहे। हे बघा मित्रांनो, साधारण तुम्ही 4 मिनिटांनंतर पाहू शकता आपली परफेक्ट अशी पीकवाली क्रीम इथे तयार झालेली आहे। आपल्याला इथे क्रीमला ओव्हरबीट करायचं नाहीये। आता मी आपल्या या तयार क्रीममध्ये 2 ड्रॉप इतके येलो जेल फूड कलरचे टाकत आहे। बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, अदरवाईज स्किप करू शकता। आपल्या क्रीमला कलर छान येतो, दॅट्स वाय मी इथे कलर ॲड केलेला आहे। जसं बीटरने याप्रमाणे कलर मी क्रीममध्ये मिक्स आउट करून देत आहे। जर मित्रांनो आपण माझी व्हिडिओ इतपत पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा विसरू नका। चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निःशुल्क असतं, त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे चार्जेस इथे पेड करावे लागत नाहीत। हे बघा, व्यवस्थितपणे मी क्रीममध्ये कलर इथे मिक्स आउट करून घेतलेला आहे। आता ही परफेक्ट अशी क्रीम आपली केकला आयसिंग करण्यासाठी रेडी झालेली आहे। आता ही तयार क्रीम मी थोड्या वेळाकरिता फ्रीजमध्ये सेट होण्याकरिता ठेवून देत आहे। केक मित्रांनो मला साधारण बेक होण्यासाठी ठेवून 20 मिनिटं झालेली आहेत। आता मी लीड काढून एकदा केक बेक झाला की चेक करत आहे। वाव, मस्तच केक बघा कसलं भारी आपला फुलला गेलाय। आता केक बेक झाला की ते पाहण्यासाठी मी टूथपिकचा वापर करतोय। टूथपिक नसेल तुम्ही चाकू घेऊ शकता। टूथपिक जस्ट आपल्या केकाच्या सेंटरला याप्रमाणे डिप करून काढून घ्यायचे आहे। हे बघा, टूथपिक आपली पूर्णपणे क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे। आता मी आपल्या गॅसची फ्लेम बंद करून देतोय। आता हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे।
आता मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये आपल्याला थोडेसे बटरस्कॉच क्रंच 2 टेबलस्पून इतके टाकायचे आहेत। हे बटरस्कॉच क्रंच आपण थोडेसे भरडसर असे वाटून घेणार आहोत। त्याचा वापर आपण फिलिंगसाठी केकमध्ये करणार आहोत। आता मिक्सर जार लीडने कव्हर करून देऊन काही सेकंदाकरिता मिश्रण याप्रमाणे आपल्याला चर्न करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, 10 सेकंदानंतर आपण पाहू शकता मी छानपैकी भरडसर असे आपले बटरस्कॉच क्रंच इथे चर्न करून घेतलेले आहेत। याचा वापर आपण केकला गार्निशिंग तसेच केकच्या आतल्या फिलिंगसाठी करणार आहोत। आता हा बटरस्कॉच क्रंच आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, साधारण 20 मिनिटांनंतर आपण पाहू शकता मी पूर्णपणे स्पॉन्ज इथे थंड करून घेतलेला आहे। आता हा स्पॉन्ज आपल्या टीनमधून अनमोल्ड करायचा आहे। त्यासाठी मी चाकूच्या मदतीने सर्वप्रथम स्पॉन्जच्या याप्रमाणे कडा लूज करून घेत आहे। स्पॉन्जच्या कडा लूज करून झालं की स्पॉन्ज आपल्याला टर्न टेबलवरती याप्रमाणे उलटा करून थोडंसं टॅप करायचं आहे। हे बघा एकदम व्यवस्थितपणे स्पॉन्ज हा आपल्या टीनमधून निघालेला आहे। हे बघा आपण स्पॉन्जची हाईट देखील पाहू शकता, मस्त अशी हाईट देखील आपल्या स्पॉन्जला आलेली आहे। आता स्पॉन्जवरून सर्वप्रथम मी बटर पेपर याप्रमाणे रिमूव्ह करून घेत आहे। आता या स्पॉन्जच्या आपल्याला नेहमीप्रमाणे चाकूच्या मदतीने 2 लेअर कट करून घ्यायचे आहेत। स्पॉन्ज आपला इथे छोटा असल्या कारण इथे 3 लेअर करायला जायचं नाहीये। हे बघा एकदम व्यवस्थितपणे आपले स्पॉन्ज कट झालेला आहे। स्पॉन्जची जाळी बघा कसली भारी आलेली आहे। त्याचप्रमाणे तुम्ही स्पॉन्जची सेकंड वाली लेअर देखील पाहू शकता, ती देखील एकदम परफेक्टली कट झालेली आहे। आता मी इथे अर्धा किलोचा केक बोर्ड घेतलेला आहे। केक बोर्डच्या सेंटरला आपल्याला थोडीशी व्हिप याप्रमाणे अप्लाय करायची आहे, म्हणजे आपला बेस जागच्या जागी सेट राहतो, हिलला जात नाही। आता या बेसवरती आपल्याला आपली जी खालची लेअर आहे ती याप्रमाणे सेट करून द्यायची आहे। आता या लेअरला आपल्याला सर्वप्रथम शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे। तर मी शुगर सिरप इथे 2 चम्मच इतकी साखर आणि अर्धा वाटी इतका पाण्याने तयार करून घेतलेला आहे। व्यवस्थित याप्रमाणे आपल्याला शुगर सिरपने आपल्या लेअरला सोक करून घ्यायचं आहे। लेअरला सोक करून झालं की लेअरवरती आपल्याला याप्रमाणे क्रीम अप्लाय करून द्यायची आहे। आता ही क्रीम आपल्याला छानपैकी पॅलेटच्या मदतीने याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित पॅलेटच्या मदतीने क्रीम ही स्प्रेड करून घ्यायची आहे। आता मी या लेअरवरती माल्व्हिस कंपनीचं बटरस्कॉच क्रश यावरती 1 टेबलस्पून इतका ऍड करत आहे। मित्रांनो, मी तुमच्या बटरस्कॉच फ्लेवरचा केकची रेसिपी शेअर करत आहे। जर तुम्हाला कोणता दुसरा फ्लेवरचा केक बनवायचा असेल त्याचा क्रश तुम्ही इथे वापरा। आता हा क्रश आपल्याला छानपैकी पॅलेटच्या मदतीने याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायचा आहे। व्यवस्थित याप्रमाणे क्रश स्प्रेड करून झालं की आता आपल्या लेअरवरती आपण तयार केलेले बटरस्कॉचचे क्रंच याप्रमाणे आपल्याला स्प्रिंकल करून द्यायचं आहे। मित्रांनो, तुम्ही इथे बटरस्कॉच क्रंच नाही घातले तरी पण चालतील, बट बटरस्कॉच क्रंच घातल्याने इथे आपल्या केकची टेस्ट तर वाढतेच आणि आपला केक छानपैकी असं क्रंची बनला जातो। आता या लेअरवरती आपली जी डोम शेपवरली लेअर आहे ती याप्रमाणे आपल्याला उलटी प्लेस करून द्यायची आहे, म्हणजे आपल्याला लेवलिंग करायला सोपं जाईल। आता सर्वप्रथम आपल्या पॅलेटच्या मदतीने क्रीम घेऊन दोन्ही लेअरमधला गॅप याप्रमाणे आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे। व्यवस्थित दोन्ही लेअरमध्ये क्रीम भरून झाली की पॅलेटने ही क्रीम या पद्धतीने आपल्याला स्प्रेड करून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता दोन्ही लेअरमध्ये गॅप फिलअप केल्याने आपल्या केकला बघा किती चांगल्या प्रकारे हाईट मिळालेली आहे। आता या लेअरला देखील आपल्याला चांगल्या प्रकारे शुगर सिरपने याप्रमाणे सोक करून घ्यायचं आहे। लेअरला सोक करून झालं की आता लेअरवरती मी क्रम्बल कोट करीता याप्रमाणे थोडीशी क्रीम टाकत आहे। आता ही क्रीम आपल्याला छानपैकी पॅलेटच्या मदतीने स्प्रेड करून घ्यायची आहे। केकला इथे क्रम्बल कोट करणं खूपच इम्पॉर्टंट आहे। केकला क्रम्बल कोट केल्यामुळे आपल्या केकचे क्रम्बल्स हे फायनल कोटच्या क्रीमच्या वेळी आपल्याला डिस्टर्ब करत नाहीत। हे बघा, ज्याप्रमाणे आपण टॉपला क्रीम स्प्रेड केली त्याचप्रमाणे मी कडेची क्रीम देखील इथे स्प्रेड करून घेतलेली आहे। आता मित्रांनो, मी या क्रम्बल कोट केलेल्या केकवरती डायरेक्टली फायनल कोट करिता क्रीम अप्लाय करणार आहे। जर आपण बिगिनर असाल किंवा कधी कधी केक बनवत असाल तर तुम्ही हा केक 10 मिनिटांकरिता फ्रीजमध्ये थंड होण्याकरिता ठेवून द्या, नंतरच यावरती फायनल कोट करिता क्रीम अप्लाय करा। आता मी सर्वप्रथम क्रीमच्या मदतीने केकच्या एजेस आहेत त्या याप्रमाणे कव्हर करून घेत आहे। जर आपल्याला याप्रमाणे पॅलेटच्या मदतीने क्रीम स्प्रेड करता येत नसेल तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरा आणि पायपिंग बॅगचं पुढचं टोक आहे तर थोडंसं मोठं असं कट करा आणि पूर्ण केक हा क्रीमने कव्हर करून टाका। नंतर ती क्रीम तुम्ही स्प्रेड करा, त्याने तुम्हाला एकदम इझिली आपल्या केकला फिनिशिंग देता येईल। केकच्या साईडला जस्ट मी फायनल कोट करिता क्रीम लावून याप्रमाणे रफली ती स्प्रेड करून घेतलेली आहे। आता ज्याप्रमाणे केकच्या साईड कव्हर करून घेतल्या त्याचप्रमाणे आता केकच्या टॉप भागला देखील मी फायनल कोट करिता क्रीम अप्लाय करून देत आहे। आता ही क्रीम आपल्याला छानपैकी पॅलेटच्या मदतीने स्प्रेड करून घ्यायची आहे। जर मित्रांनो आपण माझे व्हिडिओ इतपत पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। तसं मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला एक लाईक करा। आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता व्हिडिओला एक लाईक करायला विसरून जाता, तर मित्रांनो लगेच एक व्हिडिओला लाईक करा। पॅलेटच्या मदतीने मी केकचा टॉप भाग पूर्णपणे प्लेन करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे त्या केकच्या साईडला फिनिशिंग येण्याकरिता मी इथे स्कॅपरचा वापर करतोय। स्कॅपर जस्ट आपल्या केकच्या साईडला टच करून फक्त टर्न टेबल टर्न करायचा आहे। हे बघा किती इझिली आपल्या केकच्या साईडला फिनिशिंग येत आहे।
तसं मित्रांनो जी एक्स्ट्रा क्रीम निघेल ती आपल्याला याप्रमाणे स्कॅपरच्या मदतीने काढून घ्यायची आहे। आता हे टॉपवरती जी एक्स्ट्रा क्रीम आलेली आहे ती याप्रमाणे मी एकदम प्लेन पॅलेटच्या मदतीने काढून घेत आहे। पॅलेट आपली एकदम क्लीन असणे मस्ट इम्पॉर्टंट आहे। हे बघा आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्या केकला किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। व्यवस्थितपणे केकला फिनिशिंग देऊन झालेली आहे। तर बोर्डवरची जी एक्स्ट्रा क्रीम आलेली आहे ती याप्रमाणे फडक्याच्या मदतीने रिमूव्ह करून देत आहे। आता मी केकच्या साईडला झिगझॅगची डिझाईन काढणार आहे। त्यासाठी मी झिगझॅगचा स्कॅपर घेतलेला आहे। जस्ट केकच्या साईडला टच करून फक्त टर्न टेबल टर्न करत आहे। हे बघा किती सुंदर आपली झिगझॅगची डिझाईन आपल्या केकच्या साईडला तयार झालेली आहे। आता मी केकच्या साईडला ड्रिपिंगचा इफेक्ट देण्याकरिता पायपिंग बॅगमध्ये आपला ओरिजिनल बटरस्कॉचचा क्रश भरून घेतलेला आहे। खूपच सुंदर अशी टेस्ट लागते। तुम्ही इथे न्यूट्रल जेल देखील भरू शकता। त्याने या प्रकारे मी केकच्या साईडला डॉट सोडत जात आहे। आता मित्रांनो आपण केकमध्ये लागणाऱ्या खर्चाविषयी बोलूया। केक बनवण्याकरिता आपण स्पॉन्ज तयार केले। स्पॉन्जसाठी आपल्याला प्रीमिक्स, तेल तसंच गॅसचा उपयोग करावा लागला। त्याचं पकडूया आपण 20 रुपये। तसंच आपण केकच्या आयसिंग करिता क्रीम इथे तयार करून घेतलेली आहे। व्हिप क्रीम फेटण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागलेली आहे। त्याचप्रमाणे आपण इथे कलरचा देखील आपण व्हिप क्रीम मध्ये वापर केलेला आहे। त्याचे आपण टोटल रुपये पकडूया 25 रुपये। आधीचे 20 आणि आत्ताचे 25 रुपये मिळून झालेले 45 रुपये। तसे आपण केकामध्ये बटरस्कॉच क्रंच आणि बटरस्कॉच क्रशचा वापर केलेला आहे। त्याचे आपण टोटल 5 रुपये पकडूया। तर टोटली खर्च झालेला आपला केकासाठी 50 रुपये। सो मित्रांनो आपण ड्रिपिंगचा इफेक्ट केकावरती पाहू शकता कसलं भारी दिसत आहे। आता मित्रांनो मी केकावरती डिझाईन तयार करणार आहे। तर डिझाईन करण्यासाठी पायपिंग बॅग मध्ये मी नूर 46 नोझल भरून राहिलेली सर्व क्रीम भरून घेतलेली आहे। आता नूर 46 ने याप्रमाणे फ्लावरची डिझाईन आपल्या केकावरती काढणार आहे। मित्रांनो मी इथे नूर 46 नोझलचा वापर करून इथे केकावरती फ्लावर तयार करत आहे। जर तुमच्याकडे स्टार नोझल असेल त्याचा उपयोग करून देखील तुम्ही केकावरती ब्युटिफुल असे फ्लावर्स तयार करू शकता। सो हे बघा आपण पाहू शकता फ्लावर्समुळे किती सुंदर असा लुक आपल्या केकला आलेला आहे। आता मी सेम नोझलचा उपयोग करून केकच्या साईडला बॉर्डर तयार करून घेत आहे। मित्रांनो मी नूर 46 नोझलचा उपयोग करून शेलची बॉर्डर आपल्या केकच्या साईडला काढत आहे। तुम्ही इथे सिंपली मोदकाची डिझाईन काढू शकता। सो हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता बॉर्डरमुळे किती सुंदर असा लुक आपल्या केकच्या साईडला आलेला आहे। नक्की तुम्ही हा 50 रुपयांचा आईस केक तुमच्या घरी ट्राय करा। खूपच अफलातून टेस्टला लागतो। आता मी केकच्या सेंटरला जी खाली जागा आहे तिथे आपण तयार केले बटरस्कॉचचे क्रंच या प्रकारे मी स्प्रिंकल करून देत आहे। वाव मस्त बटरस्कॉच क्रंचमुळे कसलं भारी लुक आपल्या केकला आलेला आहे। आता माझ्याकडे थोडेसे बटरस्कॉच आहेत ते याप्रमाणे फ्लावरच्या सेंटरला एक एक लावून देत आहे। त्याने आपले फ्लावर्स आणखीनच सुंदर दिसतील। मित्रांनो तुम्ही हा केक तुमच्या घरी ट्राय करा। खूपच डिलिशियस आणि क्रंची असा हा केक तयार होतो। तसं मित्रांनो मी एकदम तुमच्याबरोबर आज बेकरी स्टाईल बटरस्कॉच केकची रेसिपी शेअर केलेली आहे। सो मस्ट ट्राय दिस रेसिपी। सो मित्रांनो आपला ओरिजिनल बेकरी स्टाईल बटरस्कॉच केक इथे तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसंच हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा जेणेकरून आणखी नवनवीन लोक आपल्या चॅनलशी जोडले जातील। केकची तुम्ही इथे फिनिशिंग पाहू शकता एकदम परफेक्ट आलेली आहे। तसं मित्रांनो जर तुम्ही माझा व्हिडिओ इतपत पाहत असताना अजून माझ्या चॅनल सबस्क्राईब केला असेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार।